नमस्कार मित्रांनो, रमण सोनाली या कथेचा आपण 26वा भाग बघणार आहोत। रमण सोनाली पार्टीत निघाले। उशीर झालाच होता त्यांना। सगळे त्यांची वाट पाहत होते आणि मिस्टर अँड मिसेस कामत जोडी पार्टीत पोहोचली। काही जण अडचणींमुळे नव्हते आले, नाहीतर जवळजवळ सगळेच आले होते। सोनालीकडे सगळे टक लावून बघत होते। किती सुंदर दिसत होती ती। टपोरे डोळे, नाजूक गुलाबी ओठ, कमनीय सडपातळ बांधा, गोरा रंग आणि लांब सडक केस। अप्रतिम सौंदर्य म्हणतात ते हेच। सगळ्यांना रमणचा हेवा वाटावा होता, पण तोही इतका हँडसम दिसत होता की त्याला तिच्यासारखी बायको मिळणे हा त्याचा हक्कच होता। मुली म्हणत होत्या की रमण नवरा मिळाला म्हणून सोनाली लकी आहे। मुलं म्हणत होती की सोनाली बायको आहे म्हणून रमण लकी आहे। का रे हरामखोर, किती उशीर केलास? आणि हे ऐकून सोनाली चाटच पडली। तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून रमण म्हणाला, बघ हे बिचारे किती जीव लावतात ना मला। नुसता जीव लावत नाही, जीव ओवाळूनच टाकतात। माझ्यावरून किती सभ्य आहेत ना। मी नुसता भूत म्हणालो तर मला रागावत होतीस आणि ते बघ माझी कशी आरती करत आहेत। आता यांना काय म्हणशील आता? आणि सोनाली ओठ दाबून आतल्या आत हसत होती। तिला हसताना पाहून तो मनात म्हणाला, तुला मजा येते ना, थांब आता। मग म्हणाला, मला काय विचारतोस? तुझ्या वहिनीला विचार का? उशीर झाला। आणि सगळे तिच्याकडे बघू लागले। रमणरावांनी चेंडू सोनालीच्या कोर्टात ढकलला तशी ती मोठे डोळे करून त्याला पाहू लागली। आता काय फाजीलपणा करतील कुणास ठाऊक, असं मनात म्हणाली। आणि तो म्हणाला, बघा कशी मोठे डोळे करून बघते बायको माझ्याकडे, मला तर भीतीच वाटते बाबा। आणि सगळे हसायला लागले। काय हो वहिनी, का झाला उशीर? आता काय सांगणार? सोनाली नुसती गालात हसली आणि ते असं चाचपडत म्हणाली। तिची अवस्था पाहून रमणच तिच्या मदतीला आला आणि तिला हळूच म्हणाला, काय सांगू का त्यांना सगळं? आणि तिने आता डोळे मोठे न करता डोळे थोडे बारीक करून नजरेतूनच नको प्लीज अशी विनंती केली। आणि तो खूप छान हसला। तिचे बोलके डोळेच तर त्याला खूप आवडतात। आणि तिला डोळे मिचकावत म्हणाला, अरे त्याचं काय झालं? मॅडमनी दोन्ही हातावर आज दुपारी मेहंदी काढून घेतली ना, असं म्हणून त्याने तिचे भाजलेले दोन्ही हात त्यांना दाखवले आणि तिची भाजलेली लाल बोटं पाहून, अरे बापरे, कसं झालं हे? जास्त दुखतंय का? अशी तिची चौकशी सुरू झाली आणि ती नाही आता ठीक आहे असं म्हणून हसली आणि तिला हायसं वाटलं। स्वारींनी निदान आता तरी काही चावटपणा केला नाही म्हणून मग ओळख परेड झाली। नमस्कार चमत्कार झाले। त्यातल्या बऱ्याच जणांना सोनाली ओळखत होती। काहींना ती प्रत्यक्ष भेटली होती, काहींशी फोनवर बोलणं झालं होतं, तर काही जण रमणचे किस्से ऐकून तिला माहीत होते। मग वहिनी, रमण फार त्रास देतो का तुम्हाला? आणि सोनाली नुसती गालातल्या गालात हसली आणि मान खाली घालून उभी राहिली। ती काहीच बोलली नाही। तुम्ही घाबरू नका हा, त्याला बिनधास्त करा त्यांची तक्रार। माझ्या बायकोला काहीही शिकू नका बाबांनो, आधीच ती आहे तेवढी तिखट पुरेशी आहे। तुम्ही अजून फोडणी नका टाकू, नाहीतर मला आणखी जास्त मसालेदार बायको झेपायची नाही। मला ती पाणी पण मागू द्यायची नाही, असं तो म्हणाला आणि एकच हशा पिकला। आता त्याच्या या विनोदावर सोनाली पण थोडी हसत होती। त्याचे सगळे विनोद ते प्रासंगिक होते, आपोआप प्राप्त परिस्थितीला धरून असायचे। त्याच्याशी बोलण्यात कोणी जिंकणार नाही। सोनाली आणि रमण एका ठिकाणी बसले। त्याच्या काही मैत्रिणी सुद्धा आल्या होत्या। रमण, सोड की आता बायकोला, किती चिकटून राहतोस तिला। तुझा स्वभाव बघता आम्हाला तर वाटलंच नव्हतं की तू लग्न करशील बरं का सोनाली। हा ना, कॉलेजमध्ये किती मुली मागे लागायच्या याच्या, पण दूर दूर पळायचा। ग्रुपमधल्या 2-3 मुली सोडल्या तर कुणाशीच बोलायचा नाही। सोनाली नुसती ऐकत होती। इतक्यात त्याला कोणीतरी हाक मारली आणि तो सोनालीकडे बघून आलोच म्हणाला आणि लक्ष ठेवा ग माझ्या बायकोकडे, असं त्याच्या मैत्रिणींना म्हणून निघून गेला। रमण, वहिनी छान आहे हा एकदम, तरीच म्हटलं तू का त्यांच्याशी असं लग्न केलंस? अरे पर्यायच नव्हता माझ्याकडे, ती नाही म्हणत होती आणि मी मजनूसारखा तिच्या होकाराची वाट पाहत होतो आणि हिने भोल्यावर चढायची तयारी सुरू केली। हिच्या लग्नाची बातमी समजली तसं हिच्या लग्नाची तारीख मला 8 दिवस आधीच कळली होती। मग तू तेव्हाच का नाही हालचाल केली? हालचाल केली असती रे, पण कोणाच्या भरोश्यावर करू? जिच्यासाठी करणार होतो तिलाच मी पसंत नव्हतो। मग काय केलंस तू? तिला पळवून न्यायचा विचार मनात आला, पण
पण मग का नाही तसं केलं? पण मग विचार केला, पळवून नेऊन लग्नच करणार होतो ना, त्यापेक्षा लग्नच करून पळवून नेऊया, म्हणजे कसं तिला पुन्हा सुटायला चान्सच नाही मिळाला पाहिजे. आणि सगळे हसले. सगळेजण खूप उत्सुकतेने त्याची ती लव्ह स्टोरी ऐकत होते. मस्तपैकी तिला लग्नाची तयारी करू दिली, सगळे विधीचा आनंद घेऊ दिला. अरे पण सगळे विधी तर त्या अमित सोबत झाले ना, काय फरक पडतो? सगळे विधी झाले आणि लग्नच नाही झालं तर त्या विधीला काही अर्थ आहे का? नाही ना. पण मी कुठलाही विधी न करता डायरेक्ट शेवटचा विधी करून टाकला. शेवटी काय तर तो जो जिता वही सिकंदर, बरोबर ना? असं म्हणून सगळे टाळ्या देऊन हसायला लागले. इकडे त्याच्या मैत्रिणी तिला विचारायला लागल्या. सोनाली सुद्धा तो तिथून गेला म्हणून थोडी रिलॅक्स झाली, कारण तो असला की काय बोलेल याचा नेम नव्हता. काय ग सोनाली, तुझे लग्न होणार होतं आणि अचानक रमणने येऊन तुझ्याशी लग्न केलं ना? आणि हे ऐकून सोनालीला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. ती गप्प बसली. अगं तसं नाही म्हणायचं, पण तू रमणला काहीच कशी म्हणाली नाहीस? म्हणजे तुलाही तो आवडत होता की काय आधीपासून? आणि ती नाही म्हणाली. मग काय जादू झाली आणि तू त्याला स्वीकारला? आता एक ना अनेक अशी कारणे होती, पण नेमकं कोणतं सांगायचं हे सोनालीला प्रश्न पडला. आणि तिला एक किस्सा आठवला. तसं त्याला नाकारण्यासारखं त्याच्यात काही कमी नव्हतं, पण तरीही सोनालीला अमित आधीपासून आवडत होता. मग रमण तिला कसा आवडणार? पण लग्न झालं आणि ती त्याला पती मानत नव्हती. तो बेडवर झोपायचा आणि ती सोफ्यावर. तो दिवसभर घरी नसायचा, म्हणून तिने एकदा माहेरी निघून जाण्याचा प्रयत्न केला आणि ती गेली सुद्धा. पण तिच्या बाबांनी तिला सांगितलं की रमण खरा हिरा आहे, तू परत जा. हे ऐकून सोनालीला मोठा धक्का बसला. हे तुम्ही काय बोलत आहात बाबा? ती म्हणाली, त्यानं माझ्याशी फसवून लग्न केलं आहे. अगं बाळा, त्याचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणूनच तो असं वागला ना. आणि तू आधीच त्याला हो म्हणाली असतीस तर त्यानं असं केलं असतं का? सोनालीचा तर विश्वासच बसत नव्हता की तिच्या बाबांना त्याच्याबद्दल इतकी खात्री कशी होती. पण बाबा, माझं अमितवर प्रेम आहे. खूप ओळखतेस ना तू अमितला, पण एखाद्याला ओळखण्यासाठी त्याचा सहवास महत्त्वाचा नसतो. आयुष्यभर सोबत राहूनही माणसाचा स्वभाव कळत नाही आणि कधी कधी एका क्षणात सुद्धा तो कळून येतो. अमितची आई हुंड्यासाठी खूप भांडत होती मांडवातच, त्याशिवाय लग्न होणार नाही म्हणाली. तिचे बाबा तर रडकुंडीला आले होते. आता काय करायचं ते अमितशी बोलले की तुझ्या आईला समजाव, पण तोही म्हणाला की आई म्हणते तसेच होईल, कारण त्याला माहीत होते की तू त्याच्यावर प्रेम करते म्हणून. आम्ही त्यांच्या सगळ्या अटी मान्य करू, पण अशा मुलाचा काय उपयोग जो चुकीला चूक म्हणत नाही. आणि तिथे रमण आला. त्यानं अमितच्या आईला सांगितले की तुम्ही तुमच्या मुलाला घेऊन इथून निघा. तेव्हा ती म्हणाली, आणि कोण करेल अशा भर मांडवात सोडून दिलेल्या मुलीशी लग्न? त्याची काळजी तुम्ही नका करू, तुम्ही निघा. आणि रमणने अमितला सुद्धा जाण्यास सांगितले. सोनालीच्या आईबाबांना लग्न मोडलं म्हणून फार मोठा धक्का बसला, पण रमणने त्यांना सगळं सांगितलं आणि हात जोडून तिथेच त्याच मांडवात तिचा हात मागितला. माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या मुलीचा हात हातात द्या, मी तिच्या डोळ्यात आयुष्यभर कधीच पाणी येऊ देणार नाही, असे वचन दिलं. सोनालीच्या बाबांना त्यांचा हा कॉन्फिडन्स खूप आवडला. आई थोडी नाराज होती, पण बाबा हो म्हणाले आणि रमणराव चढले बोहल्यावर. सोनाली नजर खाली झुकून उभी होती, तिच्याकडे नुसता पाहत होता. सर्व मंगलाष्टका पूर्ण होईपर्यंत तिला काय वाटेल याचा विचार तो करत नव्हता, कारण त्या खुळीला माणसांची पारख नव्हतीच. तिचं सुख कशात आहे हे तिला कळतच नव्हतं. आणि रमणने तिला हार घातला, तिच्या हातून स्वतःच्या गळ्यात हार घातला, मंगळसूत्र घेतलं, गळ्यात घातलं. तिला काही कळायच्या आता सगळं उरकून टाकलं. आई बाबा पण काही बोलत नव्हते आणि ती त्याच धक्क्यात होती. ती बाबांकडे त्याचं घर सोडून गेली होती, पण आता बाबा त्याचंच कौतुक करत होते. आता काय करणार? बाबांनी रमणला फोन करून हे सांगितलं आणि म्हणाले, जावाई बापू, टाका गुंतवून माझ्या लेकीला तुमच्या संसारात, म्हणजे ती पुन्हा असा वेडेपणा करणार नाही. हो बाबा, पण मला तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवायचे नाही. तिनं मनापासून माझा स्वीकार करावा असं वाटतं आणि तेही लवकरच होईल. मग पुन्हा कधीच ती मला सोडून जाण्याचा विचारही करणार नाही.
ती पुन्हा घरी आली, पण तिचा आडमुठेपणा तसा सुरू. तिने सकाळी केस धुतले होते, ते गॅलरीत सुकवत उभी राहिली होती. त्याच्या तोंडावर केसाचं पाणी आलं आणि त्यानं तिला पाहिलं. ती खूप सुंदर, ताजी, टवटवीत दिसत होती. तिच्याकडे झोपूनच खूप प्रेमाने एकटक पाहत होता. त्याच्या डोळ्यात अपार प्रेम होतं. अचानक तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि लगेच पडदा ओढून घेतला आणि त्याच्या आनंदावर विरजण पाडलं आणि ती गालात हसत होती. खरं तर त्याच्या नजरेने ती घायाळ झाली होती, पण मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी तिने तसं केलं, कारण स्वारी स्वतःजवळ येऊन तिची मनधरणी करत नव्हती ना. त्यानं जवळ येऊन तिला लाडीगोडी लावावी, तू मला हवी आहेस असं म्हणावं, मिठीत घेऊन बेडवर न्यावं असं तिला वाटत होतं. पण कसलं काय? मग रमणराव तरी कमी होते की काय? ते तर शेरा सव्वा शेर. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्याच गॅलरीत एक्सरसाइज करत होता. सोफ्यावर झोपलेल्या सोनालीला जाग आली आणि तिला तो पुशअप्स करताना दिसला. त्याने टी-शर्ट काढून टाकला होता. तो रोज पहाटे उठून व्यायाम करत होता. त्याने व्यायामाने दणकट शरीरयष्टी कमावली होती आणि त्याला पाहून तिने तोंडावर पांघरून घेतलं आणि पुन्हा हळूच थोडंसं पांघरून काढून त्याच्याकडे पाहू लागली. त्याचं अंग घामाने डबडबलं होते. त्याची पिळदार शरीरयष्टी पाहून तिलाही त्याचा मोह झाला. त्यात काही चुकीचं नव्हतं. तो तिचा नवरा होता. ती डोळे भरून त्यालाच पाहत होती. रमणच्या हे केव्हाच लक्षात आलं होतं. त्यानं मुद्दाम तिला खूप वेळा पाहू दिलं. तिच्या हृदयाची धडधड आता वाढली नाही, त्याने वाढवली आणि श्वासाची गतीही वाढली. ती आपोआपच लाजायला लागली. पायावर पाय घासू लागली. रमण आता तिला लांबूनच बेचैन करणाऱ्या हालचाली करत होता. ती त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत पूर्ण शरीरावर तिची मादक नजर फिरवत होती. तिच्या घशाला कोरड पडली. तिला वाटलं की ती त्याला बघत होती, हे त्याला माहीतच नाही. आता ती भान हरवून एकटक त्यालाच बघत होती आणि रमणरावांनी लगेच पडदा ओढून घेतला आणि गालातल्या गालात हसायला लागला. तशी ती गोरी मोरी झाली आणि त्याला समजलं की काय, मी त्याला बघते असं वाटून पटकन डोक्यावर पांघरून घेतलं. पण गोरा गोमटा भारदस्त व्यक्तिमत्व असलेला सुंदर रमण काही केले तिच्या डोळ्यापुढून जाईना. डोळे मिटून घेतले तरी त्याचे चित्र डोळ्यात. तो आत आला आणि पाण्याचा ग्लास घेऊन तिच्या समोर धरला आणि तिच्या डोळ्यात डोळे घालून हळूच म्हणाला, घे पी. कोरड पडली ना घशाला. आता याला कसं कळलं? असं म्हणून तिने मला नको जा असं म्हणून पुन्हा पांघरून तोंडावर घेतलं आणि तो पुन्हा हसायला लागला. दिवसभर तेच तिला आठवत होतं आणि ती एकटीच आरशात बघून लाजत हसत होती. मग पुन्हा तिने कधीही त्याचं घर सोडण्याचा विचार केलाच नाही आणि ती हे आठवून ती गालातल्या गालात हसली. इतक्यात त्यानं तिला हलवून विचारलं, ए सोनू, अगं कसला विचार करतेस? चल जेवण कर. त्यानं तिच्यासाठी जेवणाचं ताट आणलं. हो चला कर. इश्श, अहो काय हे, कुठे हवं आपण? खाईन माझी मी. आणि कशी खाशील? हात बघितलेत का? असू द्या, करते मी प्रयत्न. तुम्ही तुमचं खा, आधीच उशीर झालाय, घरी जायचं आहे ना. खा. नको लाजू, काही होत नाही, सगळे आपलेच आहेत. त्याने तिच्या पुढे एक घास धरला. हा खा. ती खाईच ना. मग तिची चेष्टा करत सगळ्यांना म्हणाला, ए तिकडे बघा रे सगळे, नाहीतर डोळे मिटून घ्या. आमची सोनूराणी तुम्हाला लाजून खात नाही. आणि आता तर सगळे खूपच हसायला लागले. तो तिला लहान मुलीसारखं वागवत होता. तशी ती गोरीमोरी झाली. काय हो, लहान आहे का मी? लहानच आहेस म्हणून तर तुला काही कळत नाही. बरं झालं आता गपचूप खाल्लं असतं तर, अशी मनातच म्हणत होती ती. पण तिला खूप लाज वाटत होती आणि ती काही ऐकत नव्हती. अहो पण हे घर नाही आपलं, ती हळूच म्हणाली. त्यात काय झालं? बायकोवर प्रेम काय फक्त घरीच करायचं असतं का? तसला दिखाऊपणा मला नाही करता येत. मी कुठेही असलो तरी तुझ्यावर असंच प्रेम करत राहणार. आणि त्याचं ते प्रेम पाहून ती हळवी झाली. तरी पण तिने थांबा असं म्हणून एक घास मोडण्याचा प्रयत्न केला, पण तिला घास मोडेना. बघ जमतंय का? नाही ना. आता खा गपचूप, नाहीतर नाक दाबून खायला घालीन. आणि सगळे हसायला लागले. अहो वहिनी, आता आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त त्याला ओळखायला लागला असेल ना. खा खा. आता करतोय लाड तर घ्या की करून, नाहीतर खरंच तो नाक दाबून खायला घालेल. त्याचा काही नेम नाही. आणि याचा अनुभव सोनालीलाही होता. तिने लाजवत इकडे तिकडे बघत गुपचूप घास खाल्ला आणि दुसरा घास रमणने खाल्ला, त्याच उष्ट्या हाताने, आणि तेही तिच्या डोळ्यात बघून. आणि आता तिला खूपच लाज वाटत होती.
ती नजर चोरत होती. नीटवर बघून कहा सोनू, नाहीतर घास कानात जायचा. तिच्याकडे बघून तो हसत म्हणाला. तसे सगळे अजूनच हसायला लागले. खरंच किती प्रेम करत होता तो तिच्यावर. वेळेचं काळाचं त्याला भान राहत नव्हतं. कोण काय म्हणेल याचा विचार तर तो कधीच करत नव्हता. याला म्हणतात खरं प्रेम. नाहीतर बाकीचे पुरुष असतात की माणसात असताना नवरा असल्याचा रुबाब दाखवायचा. बायकोसाठी काही करताना त्यांना लाज वाटते आणि एकांतात मात्र तिच्यावर भरभरून प्रेम करत असतीलही. पण ते कोण बघतंय? ते प्रेम फक्त शारीरिक झालं. पण रमण आणि सोनालीचं प्रेम मात्र मानसिक होतं. मनाचं मनाशी असलेलं ते घट्ट नातं होतं. जेवण झालं आणि त्याचे मित्र म्हणाले, वहिनी, आम्ही असं ऐकलं आहे की तुमचा आवाज खूप गोड आहे. रमणनेच असं सांगितलं आम्हाला. प्लीज एक गाणं गाऊन दाखवा ना. तिने त्याच्याकडे पाहिलं. अशी काय बघतेस? मी तर तुझं कौतुकच केलं ना. बघा बघा कशी बघते मोठे डोळे करून. आता तरी पटलं ना की तिचा मला किती धाक असतो. आता माझा उपास कन्फर्म आहे. पुन्हा सगळे हसले. त्याचा चावटपणा संपत नव्हता. गप बसा हां. रमण, तू कसा आहेस? आम्हाला चांगलंच ठाऊक आहे, असे सगळे एका सुरात म्हणाले. पण एक गाणं म्हणायला सांगा ना वहिनींना. आणि रमणने तिच्याकडे पाहिलं. तीही त्याच्याकडे बघत होती आणि ती नजरेतूनच त्याला नकार देत होती. आणि त्याने डोळे झाकून तिला म्हण गाणं असा इशारा केला. तो तिच्या समोरच बसला होता. मग तिने तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं. तेरे बिना जिंदगी थी लेकिन जिंदगी तो नहीं, जिंदगी नहीं, जिंदगी नहीं. आणि रमण तिच्याचकडे एकटक पाहत होता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू, धन्यवाद.